मंगेश आमले इनिशिएटिव्ह यांच्या वतीने नवी मुंबई इथे देशातील पहिल्या सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर इथे करण्यात आलं होतं। या परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूषवले। या प्रसंगी परिषदेचे निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह विकास लवांडे, विनोद पोखरकर, विठ्ठल मोरे, चंद्रकांत पाटील, अनिल कौशिक आणि इतर मान्यवरांसह सभागृहात यावेळी हजारोंच्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध जाती धर्मातील आणि विविध पक्षातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी परिषदेचे निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की देशातील पहिली सामाजिक ऐक्य परिषद घेण्याचा मान नवी मुंबई शहराला लाभलेला आहे आणि ही गोष्ट आपल्या सर्व नवी मुंबईकरांसाठी भूषणावह आहे आणि या परिषदेचे अध्यक्षपद शरद पवार यांनी भूषवल्यामुळे या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश साध्य झालाय। या प्रसंगी शरद पवार यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित सर्व जाती धर्मातील नागरिकांसमोर मार्गदर्शन केले। एक संघ समाज आणि एक संघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन काम करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। या प्रसंगी शरद पवार म्हणाले की जुन्नरचे रहिवासी असणारे डॉक्टर मंगेश आमले यांनी समाजासाठी जो हा उत्कृष्ट कार्यक्रम महत्त्वाचा आहे तो आयोजित केलाय। पुढे शरद पवार म्हणाले की उच्च शिक्षित डॉक्टर मंगेश आमले यांनी सायबर सिक्युरिटीमध्ये संपूर्ण देशात आपलं नाव कमावलेलं आहे। जुन्नरचा माणूस हा पक्का जुन्नरी असतो। तो एखादं काम हाती घेतलं तर त्यामध्ये कितीही कष्ट करावे लागले आणि कितीही संकट आली तरी त्यावर मात करून हा जुन्नरी माणूस ती गोष्ट पूर्णत्वास नेतो। ते जुन्नरी गुण डॉक्टर मंगेश आमले यांच्यामध्ये आहेत। यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपल्या भाषणातून समाज जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत समाज ओळखला जात नाही असं म्हटलंय। आजच्या या युगात सुद्धा आपल्याला सामाजिक ऐक्य परिषद घ्यावी लागते याची खंत वाटते असं ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलंय की कोरोना सारख्या अत्यंत वाईट परिस्थितीत सर्वांनी जात धर्म विसरून एकमेकांना मदत केली होती। हे सगळ्यांनीच अनुभवलं। त्यामुळे हा ऐक्याचा आणि समानतेचा विचार आपल्याला आता यापुढे जपायचा आहे। तर यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून सामाजिक ऐक्य किती महत्त्वाचं आहे हे सांगितले। या ऐक्य परिषदेत विविध मान्यवरांनी आपले सामाजिक ऐक्याबद्दल मत प्रकट केलंय।